नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कोरेगाव शहरात श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले यांचा प्रचार दौरा। नामदार महेश शिंदे यांनी विरोधकांचा घेतला समाचार। सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांनी भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या समवेत कोरेगाव शहरात सर्वसामान्य नागरिक, महिला आणि युवा वर्गाशी संवाद साधला। सुभाषनगर परिसरात कोपरा सभा झाली, त्यामध्ये आगामी वाटचालीबाबत सूतोवाच केले। कोरेगाव शहरात सायंकाळी श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले यांचे आगमन झाले। त्यांनी डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या समवेत पदयात्रेद्वारे शहरातील नागरिक आणि महिला यांच्याशी संवाद येण्यास सुरुवात केली। ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी परिसरात पदयात्रा काढली। सम्राट गल्ली, जुनी पेठ, आंबेडकर नगर येथे त्यांनी भेट देऊन महिलांशी संवाद साधला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। त्यानंतर सुभाषनगर परिसरात त्यांनी भेट दिली। त्यानंतर कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे भोसले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आणि कोरेगाव शहरातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला। छत्रपती श्रीमंत दमयंतीराजे भोसले आपण या छोट्याशा गल्लीमध्ये ठेवलेला आहे आणि यानंतर आपण सुभाषनगर येथे कोपरा सभेसाठी जाणार आहोत। तर मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळे कोरेगाव नगरवासीय सज्ज झालेलो आहोत आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी सातारा लोकसभेतून छत्रपती उदयनराजे भोसले हे आपले उमेदवार आहेत आणि छत्रपती महाराज साहेबांना मत म्हणजे मोदीजींना मत, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं। आणि आज आपण बघतोय की मोदीजींना सर्व महिलांचा हा प्रचंड पाठिंबा आहे। अगदी सामान्यातल्या सामान्य महिलेला आपण विचारलं की पंतप्रधान कोण पाहिजेत आपल्याला, तर त्यांच्याकडून आपल्याला प्रतिसाद येतो की मोदीजी। तर मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे का? मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर आपल्याला सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयन महाराजांना भरघोस मताधिक्याने हे आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचे। आणि आमदार साहेबांनी आपल्याला सगळ्यांना असं आव्हान दिलेलं आहे की कमीत कमी 50 ते 60 हजाराचं लीड आपण कोरेगाव मतदारसंघातून द्यायचं आहे आणि हे आव्हान हे निश्चितपणे स्वीकाराल। कारण आपण जर बघितलं तर भाजप केंद्रात आहे, मोदीजी पंतप्रधान आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब हे राज्यामध्ये आहेत आणि या कारभारामध्ये आपल्याला हा आमदार साहेबांच्या मार्फत आलेला आहे आणि प्रचंड मोठी कामं पूर्ण मतदारसंघात चालू आहेत। पण सर्वाधिक निधी हा कोरेगाववासियांना मिळालेला आहे। पण हे केव्हा शक्य आहे? जेव्हा केंद्रामध्ये मोदीजी आहेत, भाजप सरकार आहे आणि म्हणून आमदार साहेबांनी त्यामुळं जे काही मोदीजींनी, भाजप सरकारनी, राज्य सरकारनी आपल्याला फंडच्या माध्यमातून विकास घडलेला आहे, तर कोरेगाव नगरवासियांचं हे दायित्व ठरतं की आपण त्याचं उतराई कसं व्हायचं, तर लोकसभेचं हे मताधिक्य दाखवून आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करून आपण हे आपलं मताधिक्य दाखवून आपण ह्या ऋणातून उतराई व्हायचं आहे। आणि पूर्ण देशामध्ये आपण बघतोय की अब की बार 400 पार हा नारा आहे। त्यामुळं त्या 400 लोकसभेच्या उमेदवारांमधले सर्वाधिक मताधिक्यांनी लोकसभेत जाणारे जर कोणी खासदार असतील तर ते श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आहेत आणि हे आपण कोरेगाववासियांना आपल्या मतातून दाखवायचं आहे।
आपण बघतोय की कालच पहिल्या फेरीतले मतदान झालेलं आहे आणि आपण बघतोय की मतदानाचं टक्केवारी थोडी कमी आहे. जसं नागपूरमध्ये जो 55 ते 54% मतदान झालेलं आहे. तर आपल्याकडून आपण 70% मतदान करायचं प्रण केलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांनी 7 ते 11 या ऊन कमी जेव्हा असतं त्या काळातच मतदान करून बाहेर पडायचं आणि 11च्या आत हे पूर्ण कोरेगावचं मतदान सम्राट गल्लीचं विशेष करून संपलेलं असेल. आणि कोरेगावमध्ये मला वाटते आपण दुसरा बूथच लावू द्यायचं नाही अशी प्रतिज्ञा आपण करूया. कारण जेवढी कामं ही स्वातंत्र्यापासून 2019 पर्यंत मिळालेली आहेत त्याची जर आपण बेरीज केली आणि या 4 वर्षातली जर बेरीज केली तर ह्या 4 वर्षातला फंड हा गेल्या 50 वर्षातल्या फंडपेक्षाही जास्त आहे. त्यामुळं मोदीजींची जर उतराई व्हायचं असेल आपल्याला तर आपण कोरेगावात एकाही ठिकाणी दुसरा बूथ लावून द्यायचा नाही. आणि हा संकल्प जर महिलांनी केला तर हे निश्चितपणे शक्य आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा श्रीमंत छत्रपती दमयंतीराजेंचं स्वागत, कारण या छोट्याशा संवाद सभेसाठी त्यांनी वेळ दिला आणि त्यांच्याकडून एक 5 मिनिटं मार्गदर्शनाची मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. और जायला पण कौन पाहिजे कि वहाँ पे जाए तो उनको कोई वक्त देना चाहिए. तो वैसे उदयनराजे को हमेशा से सबने एक आदर दिया है, सम्मान दिया है. वो उनके मतलब कि चाहे उनके खुद का चरित्र हो या इस परिवार में आने के एक आशीर्वाद है, तो उस वजह से उनको हमेशा काम करवाना आसान रहा है. और उन्होंने बहुत भर भर के मतलब ये जो खासदार निधि से बहुत काम करवाए हैं. अभी खंबाटकी घाट का काम है या पानी का काम है, तो उन्होंने पूरे सातारा में अपना लक्ष्य. तुम्हाला माहिती आहे की आता खासदार कोण आहे साताराचा? मी विचारते. नाही ते आमदार आहे. पण खासदार कोण आहे माहित नाही ना. पण उदयनराजेला तुम्ही ओळखतात? ते खासदार नाही आता, म्हणजे ते राज्यसभामध्ये त्यांना मतलब घेतलंय. पण ते इकडचे जे खासदार आहे ते तुम्हाला माहित पण नाही की कोण आहे. तो उन्होंने अपने जो भी पोजीशन में रहे हैं, चाहे उनका पद हो या नहीं पद हो, लोग उनको पहचानते हैं. उनको मालूम है कि उनके पास जाओगे तो आपका काम होके ही रहेगा. और इसीलिए अभी सालों साल उन्होंने अपने खुद के लिए कभी कुछ संस्था नहीं, कोई व्यापार नहीं, कुछ नहीं, सिर्फ लोगों के नाम सब कुछ किया है. नहीं तो सब बोलते हैं अरे आपने अपने खुद के लिए नहीं, इतनी सारी मेडिकल कॉलेज, ये शुगर फैक्ट्री लोगों के लिए खड़ी करके दी है. खुद के लिए उन्होंने कभी कुछ स्वार्थ नहीं रखा है. तो अपना आदमी समझना वो आपको आपके हाथ में है, आपके समझ में है. कि ये सोचना कि अगर शिवाजी महाराज के परिवार से कोई आया है तो उनके जैसे अपन अपने बाप दादा के बारे में बात करते, देखो आपके दादाजी आर्मी से हैं, उन्होंने ऐसे काम किया था, ऐसे काम किया था. वैसे ही शिवाजी महाराज के परिवार से महाराज उदयनराजे हैं. तो उनके भी माँ ने उनको यही सीख दी है कि ये आपका परिवार है, ये आपका प्रार्थना स्थल, ये प्रेरणा स्थल है. तो इस प्रेरणा स्थल का मेन लक्ष्य क्या है? जो लोग जो अपना नहीं कर सकते हैं उनको साथ देना. उनको आप सबका साथ के लिए उनका जन्म ही उस लिए हुआ है और उसी के लिए वो अपना जीवन समर्पित करते हैं. आप सबके साथ की ज़रूरत है. अभी इलेक्शन का टाइम है. इलेक्शन और राजनीति से अपन समाज कारण और बढ़ा कर सकते हैं और उसके रूप से आप सबका साथ बहुत ज़रूरी है और महिलाओं का साथ बहुत बहुत ज़्यादा ज़रूरी है. इसलिए कि महिला जब सबलीकरण होते हैं और सही स्टेप्स लेते हैं तो पूरे समाज का वो परिवर्तन होता है. तो आप सबका मैं और वक्त नहीं लेते हुए इतना ही बोलूँगी. मैं बहुत बहुत आभारी हूँ. आपने बहुत सालों से आप सबका आशीर्वाद मिला है और मैं राजनीतिक रूप से नहीं, एक आभार मानने के लिए कि आप सबका हमेशा इतना प्यार रहा है. नहीं तो मतलब इस प्यार के लिए और इस आशीर्वाद के लिए हम जीते हैं.
और आपसे मिलने का एक मौका मिला है, इसलिए मैं आई हूँ। इतना ही बोल के सर्वांचं या ठिकाणी जोरदार असं स्वागत। सन्मान्य शीतल संतोष बर्गे, संगीताताई नितीन ओसवाल, अश्विनी संजय दुबळे, त्याचबरोबर संजीवनी सचिन बर्गे नगरसेविका, या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी वहिनी साहेबांचं, राणी साहेबांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतं। आपण टाळ्यांच्या गजरात आपल्या प्रियाताई, आपल्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेविका या ठिकाणी आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आल्या आणि त्यांनी जे काही त्यांचे मनोगत व्यक्त केले, खरंच त्यांच्या मनोगताला आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशीच आमची इच्छा असेल। आम्ही देऊच साथ। आणि या ठिकाणी आल्याबद्दल परत एकदा धन्यवाद, वेळ दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद। हार काढले का जावा गुलाब दिला तुम्ही जाऊ की एक मिनिट हे मॅडम सर फोटो सर फोटो हे इकडे बघा हां इकडे बघा थोडं माग सर हां काढ चांगली मैत्री झाली तुमची काढतो थांबा हो जरा फोटो काढ द्या तुमचा नंतर काढू ते वर कार्यक्रमाला जायच्या हो सरा सरा ज्येष्ठ घ्यायचं का? हा घ्या की ज्येष्ठ काकून जाणं हा घ्या घ्या आहे तिथे जाणं काकींचं जाणं
प्रियतांचा सत्कार जाणं का जोरदार टाळ्या होते, जोरदार. दमदार आमदार आणि आपले नामदार धन्यवाद साहेब. दमदार आमदार नामदार महेशदादा शिंदे साहेब यांचं स्वागत करतील आपले विद्यमान उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे. दादाला विनंती करतो आपण साहेबांचं सहर्ष स्वागत करावं. जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल दादा बर्गे यांचं स्वागत करतील सचिन भैया बर्गे. सचिन भैया. धन्यवाद साहेब. दादासाहेब जगताप हे कराड उत्तर दक्षिण कराडचे उमेदवार साताऱ्यातून मागे जावे लागेल, कारण मी ते बघितलेलं आहे. सातारा मतदारसंघातनं त्यावेळेला दादासाहेब जगताप की जे उत्तर कराडमध्ये ते स्थानिक होते, त्यांना कोरेगाव साताऱ्यातून निवडून दिला. मग हा अन्याय बरेच वर्ष चालला होता. त्यावेळेला जे काही प्रमुख लोकांनी साताऱ्यातलं ठरवलं की आहे ना बाबा हे एकदा मोडीत काढलं पाहिजे, त्या आयात करून माणूस काय गरजेचं आहे. त्यावेळेला खरं तर ही संपूर्ण महाराजांची फॅमिली हे राजकारणापासून तुटक होती. मला त्यावेळेला आठवते सातारा तालुक्याचे त्यावेळेचे सभापती होते तात्यासाहेब पवार नावाचे. तर त्यांनी त्यावेळेला महाराज म्हणजे अभयसिंह महाराजांच्या तयारी करून त्यांना जनता पक्षात उभं केलं आणि ते पहिल्यांदा साताऱ्यात निवडलं. त्याच्या आधी ही सगळी काँग्रेसची मंडळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही महाराजांची फॅमिली हे राजकारणात येऊ नये ह्याचा प्रयत्न. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं पुढे पुढे गोल करा गोल बाय करा पुढे या इकडे वहिनीकडे या बाजूला वहिनी त्याच्याकडे बाय करा या बाजूला इकडे 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 करायला जाऊ या इकडे पुढे जागा होत नाही मागं सर राऊंड करा गेट वर सगळे इथे या तिथं पुढे चांगले गेली ते सगळे. ओके आता गॅस सगळ्या बायकायचे सगळे आणि मग पहिल्यांदा त्यानंतर थोडासा विरोध झाला आणि माझ्या अभिषेक महाराजांना जनता पक्षातून उभं केलं त्यावेळेला. तर असो आता थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला आत्मच बऱ्यापैकी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उपस्थित आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज त्या प्रचार सभेसाठी उपस्थित त्यांच्या सुविद्य पत्नी दमयंतीराजे महाराज, या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नामदार माननीय महेशजी शिंदे साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सुप्रियाताई शिंदे, ज्यांनी आजच्या या बैठकीचं नियोजन केलं ते या गावचे उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, या गावच्या नगराध्यक्षा सौ दीपालीताई बर्गे. उपस्थित सर्वांचीच नावं घेणं अपेक्षित आहे, पण वेळेनुसार सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो,
महाराज साहेबांना मला सांगू इच्छितो की कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण ही कोपरा सभा घेतलेली आहे. याच्या आधी आम्ही बूथ बैठक घेत होतो. प्रामाणिकपणे काम करणारा हा नेता आणि या जनतेसाठी तळमळ असलेला नेता आज जर घरात बसून आम्हाला योग्य वाटत नव्हतं, म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रमुखांशी चर्चा करून महाराजांना आग्रह धरला आणि निवडणुकीला उतरवायचा निर्णय घेतला होता. महाराजांनी ऐकलं. आज ते उभं राहिलेले आहेत. त्याच्या विरुद्ध आमचं हे 10 वर्ष डोक्याला खुराक केलेलं. अरे खुडूक कोंबडी 2 महिने खुडूक राहिली तर पुढच्या रविवारी तिचा कार्यक्रम करतो आपण. अंड देत नाही म्हणून. 10 वर्ष खुडूक बसलोय. मग ह्याचं काय करायचं? कार्यक्रम करायचा. साधी गोष्ट. आणि मी परवा पण सांगितलं होतं, इर्जिक झाल्यावर आम्ही खंडोबाला कोंबडा सोडतो. खंडोबाला सोडताना कोंबडा कसा सोडतो? मसुबाला कोंबडा सोडतो गावातल्या, माहिती रानातल्या. आता राणी महाराजांनी कळणार नाही, आपलं गावठी आहे. पण हम क्या करते हैं, हमारा खेती का काम होने के बाद हम थोड़ा एक हमारी कोमड़ी रहती है उसको छोड़ देते हैं उधर. मुर्गी हमारा हिंदी ऐसा ही है. तो मुर्गी छोड़ते हम लोग. काय आपले सगळे दोस्त मुसलमानाचे आहे, त्यामुळे आपलं असंच असतं. सगळे दोस्त शहीद आहे. हो, हम मुर्गी को छोड़ते हैं लेकिन हम बहुत चालू है. मुर्गी को छोड़ते समय उसको क्या करते हैं, नाड़ी बांध के उसको छोड़ देते हैं ताकि वो छूट जाएगी तो आगे जाके उसको पकड़ के उसको काट देते. ऐसी छोड़ेंगे तो चली जाएगी. हम बचपन में करते थे. अभी ऐसा ही किया. 4,000 कोटीचा घोटाळा पकडूनच आणलाय. असं सोडलोय मोकळं. त्याला वाटलं सुटलं मोकळं, पाडलं की सुटलं मोकळं. नाही, पाडल्या मोकळं सुटतोय तेव्हा. वर सगळंच घेऊन आलोय. परवा मी म्हणलो 4,000 कोटीचा घोटाळा केलाय. आमचे पत्रकार मित्र पण 1 मिनिट स्तब्ध झाले. ही काय बोलायला लागले, हा काय कळतंय का? आणि त्याला सांगितलं. आता बोलायला लय हुशार आहे तो पोपट सोळसकर. काय म्हणला? तो आमदार बालिश बुद्धीचा आहे. म्हणले आम्ही घोटाळाच केला नाही. सिद्ध झाला तर काय करू म्हणले? संन्यास घेऊ. ही ऍफिडेव्हिट कोणाचा आहे? आता त्यांचं ऍफिडेव्हिट आहे इलेक्शन मधलं. बघा, शशिकांत शिंदेनी ऍफिडेव्हिट इलेक्शन मध्ये लोकसभेचं भरलेलं ऍफिडेव्हिट आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या गुन्ह्याची माहिती त्यांनी भरलेली आहे. याची प्रत तुम्हाला संकेतस्थळावरती मिळेल किंवा आपण आपल्या हातात आत्ता जाताना घेऊन वाचायचं. माझ्या माता भगिनींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं मी घोटाळाच केला नाही. अरे माणसं घोटाळा करते ती एखादा रस्ता खाते ती रे, थोडंफार इकडं तिकडं हाणते ती, एखाद्या इमारतीत इकडं तिकडं करते ती. पण यानं कशाचा घोटाळा केला नाही? मुतारीचा घोटाळा केला का? मुतारीच्या घोटाळ्यानं केला म्हणून ह्याची आता तुतारी दिली. आता तुम्ही मला सांगा, त्यानंच लिहिलंय, मी नाही. काय लिहिलंय? मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेत झालेले नूतनीकरण, मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाह्य पद्धतीने प्रसाधन ग्रहे भाडे तत्वावरती दिले. आता प्रसाधन गृह म्हणजे कसा जरा सज्जन आपल्याकडे त्याला म्हणतात मुतारी. कलम कुठले लावले? वकील आहेत आमचे, वकील साहेब
वकील साहेब तुमचं जरा काढून बघा. भारतीय दंड संहिता 406, 409, 420, 420 आरोपी. आपण म्हणतो ना काल्याकडे 420 आहे. आता सरकारच म्हणते, म्हणजे न्यायालय म्हणते 420 आहे आणि 13-2 त्यातले 2 गुन्हे हे लाईफ लागणारे प्रचंड चुकीचे गुन्हे, फार वाईट गुन्हे. असे गुन्हे कोणावर असत नाही. राजकीय जीवनामध्ये गुन्हे वाईट असतात. पुन्हा म्हणले 1 रुपयाचा लाभ दिला असला तर राजकारणात संन्यास घेईल. हा न्यायालयातला त्यांचा पुरावा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले आमदार शशिकांत शिंदे फळे फुले भाजीपाला खरेदी विक्री संस्था हुमगाव वाशीच्या बाजारपेठेत मार्केटला एक गाळा केवढ्यात घेतलाय माझ्या माता भगिनींना सांगतो. 1,06,500 रुपयात. किस्त पैसे दिलं बा. मुंबईत गाळा 1,06,500 रुपयात. काय करता रे तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक? लेखानं चौकात 10-15 लाख रुपयाला स्क्वेअर फूट मिळत नाही कोरेगावात. वाशीपेक्षा जास्त दर आहेत का तुमचे? काय लेखानो लाभार्थी इथंच सापडलाय आणि त्याच्या पुढचं काढलं तर ह्याच्या कुटुंबात किती गाळे दिले ती माहितीये का? 44. आता हे गाळे कुणाचे द्यायचे कुणाला? जो सामान्य शेतकरी, जो कष्टकरी, जो आपल्या शेतामध्ये शेतीमाल पिकवतो. आमच्याकडे फडके आहे ना, आमचा फडके दादा, तो ज्या पद्धतीनं आम्ही ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये